नमस्कार मित्रांनो, नमस्कार. गुड मॉर्निंग टू यू किंवा गुड आफ्टरनून. जेव्हा तुम्ही हा शॉर्ट बघत असाल तेव्हाच्या टायमिंगप्रमाणे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हिनिंग. तर आता जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला आहे आणि दुसरा आठवडा सुरू झाला आहे. तर दर क्वार्टरच्या एंडला, म्हणजे आता क्वार्टर एंड झाला आहे, जून एंड राईट. एप्रिल, मे, जून हे 3 महिने झाले. म्हणजे क्वार्टर एंड संपला कंपन्यांसाठी किंवा शेअर मार्केटसाठी. तर क्वार्टर एंडला बऱ्याचशा सेक्टर्सचे अपडेट्स येत असतात. तर पहिल्या 2-3 दिवसामध्ये काय अपडेट येतात? 1-2 तारखेला टू व्हीलर विक्री किती झाली, आणि विक्री म्हणजे काय की फॅक्टरीतनं बाहेर काढल्या मोटारी डिस्ट्रीब्युटरकडे पाठवून दिल्या, म्हणजे टू व्हीलर्स राईट. आणि त्याच्यापुढे डिस्ट्रीब्युटर तो ऑब्व्हियसली खपवतोच ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 2 to 3 months. पण दॅट इज वॉट द डेटा यू गेट फॉर हिरो होंडा, बजाज ऑटो, TVS मोटर वगैरे. टू व्हीलर्स किती खपल्या हे एक इकॉनॉमीसाठी इंडिकेटर असतं की टू व्हीलर किती खपल्या नवीन. ओके, ते पहिल्या 2 दिवसामध्ये येतं. त्यानंतर 3 ते 4 मोटारी किती खपल्या, 4 व्हीलर किती खपल्या त्याचं येतं. म्हणजे मारुती, टाटा मोटर, हुंडाई यांचे डेटा येतात. तेव्हा मोटारी किती खपल्या हे पण एक शेअर मार्केटसाठी आणि इकॉनॉमीसाठी एक ट्रिगर आहे की जास्त मोटारी खपल्या की ऑब्व्हियसली सेल्स जास्त, डिस्ट्रीब्युटरकडे रिकाम पडले म्हणून सेल्स जास्त, म्हणजे कंपन्यांनी त्यांचं फिनिश गुड पाठवलेलं आहे. ओके, असं म्हणजे ऑटो सेक्टर नेहमीच जास्त प्रेफर केला जातो सगळ्या सेक्टरमध्ये. ऑटो सेक्टर जास्त आणि बँक सेक्टर हे दोन्ही सेक्टर जास्त प्रेफर्ड आहेत इतर सगळ्या सेक्टरपेक्षा, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वगैरेपेक्षा. ओके, त्यानंतर 4-5 तारखेच्या नंतर टिपिकली काय येतं तर बँकांचे रेशोज येतात की बँकांचे लोन किती टक्के वाढलं गेल्या क्वार्टरमध्ये, किंवा गेल्या क्वार्टरमध्ये कासा रेशो किती वाढला. कासा रेशो वाढला म्हणजे चांगलं असतं. कासा म्हणजे काय असतं? कॅश अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट हे जे ह्याच्यामध्ये जे पैसे असतात डिवायडेड बाय फिक्स्ड डिपॉझिट्स. फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणजे त्याला टर्म डिपॉझिट्स म्हणतात. हा रेशो टिपिकली जर 70%, 75% असला तर उत्तम असतं बँकांचं. म्हणजे त्यांना जे लेंडिंग करायला लागतं ते या करंट आणि फिक्स सेव्हिंग बँकच्या अकाउंटमध्ये त्यांना इंटरेस्ट रेट कमी द्यायला लागतो, किंवा करंटला तर द्यायलाच लागत नाही, आणि तेच पैसे ते लोनसाठी वापरू शकतात राईट, ॲट द रेट ऑफ 9%, 10%, 12% वगैरे वगैरे. म्हणून कासा रेशो जास्त असणं उत्तम इंडिकेटर येतं बँकांसाठी. आणि सेल्स वाढलेत का ते पण कळतं त्याच्यामध्ये. म्हणजे काय, सेल्स वाढलेत म्हणजे 9% माल जास्त गेला आहे, आणि कासा रेशो वाढला म्हणजे त्यांच्याकडे स्वस्त दरामध्ये रॉ मटेरियल उपलब्ध झालेलं आहे, सेव्हिंग बँकचे पैसे आपल्या आणि करंट अकाउंटचे पैसे बिझनेसमॅनच्या. तसा हा खेळ आहे. याला म्हणतात अर्ली इंडिकेटर्स. ओके, क्वार्टरली इंडिकेटर्स असे अजूनही माइन्स अँड मिनरल्स. ओके, ते रिझल्ट येतील की यावेळेला किती उत्खनन झालं, असे बरेच इंडिकेटर्स येत असतात. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे होरा शेअर मार्केटमध्ये त्या सेक्टरमध्ये काय होणार आहे हा बांधू शकता. आणि होरा बांधायला तुम्हाला शिकलंच पाहिजे, त्यामुळे थोडा बहुत अभ्यास तर मस्ट आहे, जास्त नाही केला तरी. बघा पटते का. थँक्यू सो मच.